खरं तर उरणच्या नगराध्यक्ष पदाचं स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं, परंतु नगराध्यक्ष पदाला महिला आरक्षण पडल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने मला उभं राहा म्हणून सांगितल्याच्या नंतर मी उभी राहिलेली आहे आणि लोकांनी इतका प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाच्या धुवून काम केलं आणि जनतेचा आशीर्वाद, सगळ्या कुटुंबाचा आशीर्वाद, सगळ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय झालेला आहे. होती पैसा विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होती, पण साहजिकच धनशक्तीच्या विरोधामध्ये आता जनशक्ती निवडून आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय. बरेच जण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळं, खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी होण्याच्या आधी उरण पनवेलला आमची महाविकास आघाडी झालेली होती आणि आज खरं तर दणदणीत विजय महाविकास आघाडीचा झाले. आदरणीय पवारसाहेबांनी महिलांना कायमच प्राधान्य दिलंय आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पवारसाहेबांच्या माध्यमातून ही एक मोठी संधी मिळालेली आहे. दिबा पाटील साहेबांच्या नावावर संघर्ष करण्याच्या पेक्षा ते दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये कधी नव्हतेच मुळी. दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये आम्ही सारे जण होतो, आमचे कुटुंबीय होते. आज माझे कुटुंबीय, माझे सगळेजण इथे आलेले, त्यांना विचारा आमच्या वडिलांच्या सांगण्यावरून किती जण जेलमध्ये होते, किती जणांनी काठ्या लाट्या खाल्लेल्या आहेत. त्यामुळे आगरी, कोळी, कराडी आणि या ठिकाणचे असलेले भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये मोलाचा वाटा आहे, परंतु माझ्या विजयामध्ये साऱ्या समाजाचा वाटा आहे. असू द्या, आगरी असू द्या, मारवाडी असू द्या, गुजराती असू द्या, बौद्ध असू द्या, सगळ्या समाजाचे आणि मुस्लिम असू द्या, सगळ्या समाजाचे लोक आम्ही एक दिलाने आणि एक मनाने अनेक वर्ष राहतो. परंतु काही लोकांनी या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या विजयाने तो उलटून लावलेला आहे.